नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद छाजेड यांच्या वतीने बोपुडीमध्ये नमो चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विविध स्पर्धा या निमित्त घेण्यात येणार आहेत। हा नक्की कार्यक्रम काय होणार आहे आणि कशा पद्धतीने कार्यक्रम आहेत याची माहिती आता आपण आनंद छाजेड यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज आपण बोपुडी या ठिकाणी मोठ्या राम मंदिराची उद्या उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या प्रसंगी नमो करंडक आणि अनेक स्पर्धा आपण या बोपुडी भागातून ठेवलेल्या आहे। आज या ठिकाणी होम मिनिस्टरच्या सर्व स्पर्धा होणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या 22 जानेवारी श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी राम मंदिराचे उद्घाटन आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सकाळी या ठिकाणी 10 ते 12 राम के गीत हे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे 12 वाजता ठीक महाआरतीचं आयोजन केलं आहे आणि 12 ते 2 आपण अयोध्या येथील राम मंदिरचं लाईव्ह टेलिकास्ट LED स्क्रीनवर दाखवणार आहोत। 2 ते 4 या ठिकाणी प्रसादाचं आयोजन केलं आहे। त्याचप्रमाणे 3 ते 5 रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आहे। संध्याकाळी आपण 7 वाजता श्रीराम हे शब्द दिव्यांनी आपण लिहिणार आहोत। त्याचप्रमाणे संध्याकाळी या ठिकाणी आतषबाजी होणार आहे। असे अनेक कार्यक्रम 22 तारखेला या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे नमो चषकाच्या अंतर्गत 23 तारखेला या ठिकाणी डान्सच्या स्पर्धा होणार आहेत। 24 तारखेला गीत गायन आणि डान्सच्या स्पर्धा होणार आहेत आणि 25 तारखेला बॉडी बिल्डिंग स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत। या सर्व 5 दिवस भरपूर कार्यक्रम या बोपुडी भागातून आपण घेत आहोत। याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या नात्याने अपेक्षा ठेवतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावे अशी विनंती आपल्याला करतो। धन्यवाद। जय श्रीराम। बोपुडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर नमो चषक 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यानिमित्त विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले असले तरी हा संपूर्ण माहोल जो आहे हा बोपुडीमध्ये तयार करण्यात आलेला आहे। त्यासाठी हा भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि आज जो आहे या ठिकाणी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे। श्री गणेश देव, श्री गणेश देव, श्री गणेश देव, श्री गणेश देव, श्री गणेश नाही, कारण त्याचे काही नियम आहेत। त्यामुळे प्रत्येक महिला वर्गाला विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला आमचा स्टाफ तिथं आहे, तिथे नाव नोंदणी करा आणि आपण पुढील खेळासाठी पुन्हा वळत आहोत निलेश पापट सरांकडे। 100 साड्या आहेत ज्याच्यावरती जय श्रीराम लिहिलेलं आहे। तर सन्माननीय मान्यवर आनंदजी छाजेड आणि सपना भाभी यांच्या वतीने या साड्या आपल्या पहिल्या 100 स्पर्धकांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी या साडीचा लाभ तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे। मी आहे हा खेळ पैठणी प्रस्तुत होम मिनिस्टर निलेश पापट आपल्या सोबत। उद्या सकाळी प्रभू राम के गीत हा कार्यक्रम आणि 23 आणि 24 जानेवारीला नृत्य व गीत गायन स्पर्धा आणि 25 तारखेला बॉडी बिल्डिंग स्पर्धा। थोड़ा आवाज वाढव, मॉनिटरचा आवाज वाढव प्लीज। नको इफेक्ट। हां, व्हेरी गुड। हे हां क्या बात। या ठिकाणी भर आए बैठे छुए कोई मुझे पर आए दर्द पर आए कहीं दूर जब दिन ढल जाए। सन्माननीय आनंदजी चंद्रकांत छाजेड पुढील सूत्रसंचालन पैलवान सर करतील। एक सोलो गीत या ठिकाणी आपल्या सोबत माधुरीजी आहे आणि त्यांच्या वतीने एक सुंदर असं गाणं गाऊया घेऊया हे सुंदर असं गीत आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला खास करून सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या विषयी एक लाईन
त्यांचं कर्तृत्व ज्या लाईनमधून मी मांडू इच्छितो ती लाईन मला या ठिकाणी बोलायची आहे. जरा नीट ऐका. ती लाईन अशी आहे, कहते हैं कि कोई लाख गिरा दे हिंदुस्तान के तिरंगे को, हिंदुस्तान का तिरंगा नीचा हो नहीं सकता. कोई लाख गिरा दे हिंदुस्तान के तिरंगे को. पुढे या ठिकाणी आपण घेत आहोत. पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे. आनंद चंद्रकांत छाजेड यांच्या वतीनं आज होम मिनिस्टर स्पर्धा विविध ठिकाणी नमो चषक 2024 रामलल्लांचं 500 वर्षानंतर रामलल्लांचं आगमन सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असणार आहे. तो आनंदाचा क्षण आपण आजपासूनच 2024 स्पर्धांच्या अंतर्गत आज होम मिनिस्टर स्पर्धा मान्यवरांचं स्वागत आम्ही केलेलं आहे. या ठिकाणी खेळायला सुरुवात करूया. प्रक्षेपण ठेवणार आहोत. 2 ते 4 या ठिकाणी प्रसाद ठेवलेला आहे. 3 ते 5 रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या आहे या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे बाळासाहेब रानोडे, सपना छाजेड, मनीषा कांबळे, औंध भागातील सचिन वाडेकर जी या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर स्वाती बडिये या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण ह्या युगामध्ये आहोत. खरं तर मंचावरच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी. आज आपण ह्या युगात आहोत की राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि ते आपण बघत आहोत. हे आपलं नशीबच नाही का? ह्या प्रसंगी मला आज असं वाटतंय की आज एवढं आपण आनंदात आहोत. वातावरण बघा कसं आहे आणि त्या काळी तर ते वातावरण कसं असेल. एक छोटंसं एक कडव्याचं भजन तुम्हाला ऐकवते की तुम्हाला त्या काळचं एरा आठवेल. मिथिला का कन कन खिला, जमाई राजा राम मिला. मिथिला का कन कन खिला, जमाई राजा राम मिला. जनक सखी संग तुम रहियो ऐसे, जनक सखी संग तुम रहियो ऐसे. कनक कली पर भंवरा जैसे, अब दुनिया का होगा भला. जमाई राजा राम मिला. मिथिला का कण कण खिला, जमाई राजा राम मिला. जय श्री राम. थँक्यू धन्यवाद. आमदार साहेबांना या ठिकाणी मी शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो. जे नमो चषक याच्या अंतर्गत होम मिनिस्टरची जी स्पर्धा आज भरवलेली आहे त्या स्पर्धेस उपस्थित आपल्या या मतदारसंघाचे अध्यक्ष, माझे मित्र अनिल छाजेड, सपनाबाबी, डॉक्टर स्वातीताई आहेत, आपल्या कार्तिकीताई आहेत, मनीषाताई आहेत. की आपल्याला खेळाची उत्सुकता आहे, पण मी मनापासून आनंदजींचं कौतुक करू इच्छितो की पंतप्रधान मोदींच्या ज्या आलेले कार्यक्रम आहेत की जेणेकरून आपल्याला समाजामध्ये जाण्याची संधी मिळते आणि समाजाला काही ना काहीतरी समाजाची सेवा करायची संधी मिळते. ती या नमो चषकच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक कार्यक्रम हा अत्यंत आत्मीयतेने घेतला आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा खरं काम केलं पाहिजे त्याचं एक आदर्श उदाहरण आनंद छाजेड हे म्हणजे इथं प्रदर्शित करून दाखवत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्यासाठी पहिले टाळ्या वाजवाव्या. ते नुसताच कार्यक्रम घेत नाही, ते फार म्हणजे असे खुल्या हाताने कार्यक्रम घेतात. काय आज आपण इकडचा स्टेज बघत असो, इकडं जे सजावट केली ती बघत असो आणि पुढे जे काही वातावरण निर्मिती केली आहे आणि जी बक्षिसं ठेवली आहेत, ज्या पद्धतीने प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी बारीक लक्ष देऊन त्यांनी जे नियोजन केलं आहे त्याचं खरंच अभिनंदन करतो मी. आणि उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे की इतक्या वर्षानंतर, इतक्या शतकांनंतर रामलल्ला हे पुन्हा एकदा
अयोध्यामध्ये विराजमान होणार आहेत आणि त्यामुळे आपण सुद्धा उद्या सगळ्यांनी दिवाळी साजरी करावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि पुढच्या पिढीला पुढच्या अनेक शतकांना आपली संस्कृती जतन आणि जपण्याचं कार्य हे म्हणजे याचा एक प्रतिकृती म्हणजे उद्याचा दिवस आहे, जी सुरुवात म्हणजे उद्याचा एक दिवस आहे. त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आनंद असाच तुम्ही खूप उत्तम म्हणजे आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ह्या परिसरात नागरिकांची जी सेवा केली आपले बंडू भाऊ पण खूप चांगलं काम इथं करतात. त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही छान असं कार्य करताय. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला जास्ती नाही बोलत कारण मला रोजच इकडे यायचं आहे आणि रोज इथे येऊन आनंदनी मला सांगितलं अजिबात कुठला एकही कार्यक्रम तुम्ही बुडवता येणार नाही, पण तू एवढ्या आत्मीयतेने घेतो की मला येण्याशिवाय चैन पण पडत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सपनाताई तुम्ही खूपच छान गाता. त्यामुळं आम्ही पुढच्याला वेगवेगळे फरमाईश तुम्हाला सांगणार आहे. त्याची पण आपण एक वेगळं संगीताचा कार्यक्रम ठेवूया. तेवढं थांबतो. जय हिंद जय भारत. पुढच्या याला गातो की पुढच्या याला गातो. परवा सिंगिंग कॉम्पिटिशन परवा सिंगिंग कॉम्पिटिशन आहे तेव्हा गातो मी. गायकवाड आलेले आहेत. म्हणजे मी एवढं काही दिवसांपासून फिरतोय आणि जे जे लोक त्यावेळेला त्या कारसेवेमध्ये होते त्यांच्या एक वेगळ्याच भावना मला असं वाटतं की या उद्याच्या दिवशीच्या बद्दल असतील. मी चंद्रकांतजींना अगदी थोडक्यात विनंती करतो की तुम्हाला एक भाव कुठला वाटला की जो तुम्हाला आज अगदी प्रखरपणे जाणवतोय असं 2 मिनिटं 1 मिनिटं जरी सांगितलं तरी चालेल. हॅलो, ज्यावेळेस कार सेवा करत असताना 90 आणि 92 या 2 साली 90 साली तर खूप अन्याय झाला होता. नंतर मग 92च्या ह्याला गेलो आणि त्यानंतर मग ते बाबरी मस्जिदचा ढाचा पाडूनच आलो. याचा आज आनंद वाटतो आणि ते स्वप्न आज साकार होतंय की राम मंदिर तयार होतोय. या भावनेने मला 4 दिवस TV बघतोय, झोप लागत नाही. त्यामुळे तुम्हाला घ्या ना खाना घ्या. अच्छा आगे आ जाओ. एक आमच्या ताई आहेत जे यूपीच्या आहेत त्या या ठिकाणी नाव घेतात. त्याच्या आगे आगे जा अय्या इकडे. कहीं कभी न बन जाओ तेरे प्यार में कविता. येस नाव घेते तुमच्या सगळ्यांचं नाव. वा वा. पण तुमच्या नवऱ्याचं नाव नाही कळलं मला. विश्वनाथ. वा वा. असं नाही का वाटत शाळेतल्या पोरी बोलूया आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जोरदार धन्यवाद ताई. तुम्ही फायनलला गेलेला आहात. जाताना आता घरी जायचं नाही, डायरेक्ट फायनल राऊंड खेळायचा आहे. मध्ये आधी यायचं नाही. आणि या बाकीच्यांसाठी मी दुसरा खेळ या ठिकाणी देणार आहे. उठा 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 उठा. चला तुम्ही आउट झाल्या. नाही आता जे लेट बसतील आणि जे लेट उठतील ते आउट. बसा उठा बसा. सगळ्याच जणी आउट झालेल्या आहेत. फक्त एक विनंती आहे, ज्या महिला भाग घेत आहेत त्यांची नाव नोंदणी झाली का नाही याची काळजी घ्या. सगळ्यात चांगले नाचले. तर त्यातल्या त्यात खूप चांगला डान्स यांनी केलेला आहे. या ताई एक आहेत, ही एक मुलगी आहे आणि ह्या एक आहेत. अशा 1 2 3 तिघींची निवड या ठिकाणी गेलेली. एकदा तिघींसाठी जोरदार पाहिजे अर्थातच. आणि या ठिकाणी सगळ्यांचाच अप्रतिम डान्स. सासू सुना आहेत दोघी जणी. बरं तुम्हाला नाचायचं का परत एकदा? बघूया आता कोण चांगलं नाचतंय. हात वर हात वर हात वर बापरे. हात वर.
कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि वाल्मिकी समाजाचे प्रमुख. 1 2 3 स्टार्ट म्युझिक. त्या फायनल वालीनी विनर फायनल वालीनी वरती याची मी नावं तर चेक करणारच आहे. फायनल वालीनी वरती या, कारण की आता वेळेचं बंधन आहे. चला फायनलिस्ट पाचच राखली आहे बरं का. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्या बात है, जोरदार ताली. भेटलेला आहे, चालू दे तुला भेटलेला आहे मानाची पैठणी. 2 नंबर लाईन मध्ये जोरदार टाळ्या आणि नंतर 4 लाईन. नवरा आहे का इकडं? नाही येतं, जाऊ मी म्हणजे मी बोलवतो नंतर. मी जरासा गॅप टाकला की तुम्ही लगेच अर्थ. सन्माननीय आनंदजी छाजेड, सन्माननीय सपना भाभी आणि परिवार या ठिकाणी विनंती करेल. नमो चषक अंतर्गत हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आरतीताई, कसा वाटला कार्यक्रम? छान वाटला. आयोजकांनी एवढं चांगलं नियोजन केलं, काय वाटतंय? खूप चांगलं नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचे खूप आभारी. महिलांसाठी खूप छान कार्यक्रम ठेवल्याबद्दल, मनोरंजन झाल्याबद्दल खूप त्यांचे धन्यवाद. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. 5वे विजेते आहेत. मी डॉक्टर स्वाती बडिया यांना विनंती करतो की त्यांनी सोनवणे मॅडम यांचं 7वे पारितोषिक. जोरदार टाळ्या. पहिल्यांदाच बोपोडीमध्ये होम मिनिस्टर आणि 5वे विजेते आहेत सोनवणे मॅडम. संतोषी काटे हे नाव आहे त्यांचं. आपण ताईला विचारूया, कसा वाटला खेळ ताई? चांगला वाटला. कसं एक्सप्रेशन दिले पाहिजे. 4थ्या क्रमांकाला मिक्सर भेटले त्यांना. कसा वाटला कार्यक्रम? चालू आहे. कसा वाटला कार्यक्रम? नेहा गोरे आपण देत आहोत. नेहा गोरे महिला अध्यक्षा भाजपा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ. संतोषी काटे बोपोडीमध्ये पहिल्यांदा. जोरदार टाळ्या. पहिले सपनाताईंनी असं पैठणी कलर मॅचिंग आहे. ज्योती गायकवाड यांना देण्यासाठी विनंती करतो, पण तुम्ही बोला पहिल्यांदा.
या ठिकाणी त्यांच्या अंगावर पण पैठणी आहे, वरती पण पैठणी आहे आणि त्यासोबत त्यांना या ठिकाणी फ्रीज पण भेटलेला आहे आणि त्यांचं नाव आपण विचारूया. त्यांचं नाव आहे, काय नाव आहे? ज्योती गायकवाड. हा. अंधेरे में होती ऐसी ये ज्योति अगर तुम कविता गायकवाड. मैं कहीं कवी नको कवी नको बनायला घरी नाही. खूप छान वाटला. आयोजकांनी सरांनी मॅडमनी एवढा चांगला कार्यक्रम ठेवला. म्हटलं तर हा होममिनिस्टर कार्यक्रम सगळ्या महिलांचा आवडता कार्यक्रम आहे आणि महिला आहेत ना उत्साहाने येतात होममिनिस्टर कार्यक्रमला. तर छाजेड साहेबांनी म्हणते तुम्ही हे जे कार्यक्रम घेतला खरं खूप मनापासून धन्यवाद. सपनाताईंना विनंती करतो की त्यांनी मानाची पैठणी आणि दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन कविता गायकवाड यांना द्यावं. धन्यवाद. जोरदार टाळ्या जिंकलेला आहे नेहा गोरे मॅडम, सपनाताई, स्वाती बडिया मॅडम. मारणाऱ्या आणि त्याचे मिस्टर इथं नसतील तर मी विनंती करतो. आज खऱ्या अर्थानं यथार्थ झालेले जीवन सथार्थ झालेले. मम्मीला पहिल्या क्रमांकाची पैठणी मारणाऱ्या भेटणाऱ्या आपल्या गावची ठरलेली आहे सम्राज्ञी. एकदा जोरदार टाळ्या. आणि अश्विनी वहिनींना आपण विचारूया अभिप्राय. हा हे स्त्रियांचं हे जीवन असतं म्हणजे फक्त बिझी शेड्यूल असतो प्रत्येक स्त्रियांचा. तर ह्याच्यातनं आम्हाला एक मनोरंजनासाठी हा सरांनी कार्यक्रम म्हणजे आयोजित केला सरांनी. त्यामुळे मी सरांचे खूप आभार मानते आणि मला खूप आनंद होतो की मला LED TV भेटला आणि एक मानाची पैठणी मिळते. मानाची पैठणी बोपोळीची पहिली होम मिनिस्टर महाविजेती अश्विनी कांबळे. आम्ही बोपोळीतल्या आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व महिलांना विनंती करतो. हो पहिले साडी घ्या पहिले साडी घ्या. सर्व महिलांना विनंती करतो की कृपया आपण बसल्यानंतरच साडी जाईल जे बसून घ्यावं. आमचे कार्यकर्ते उभ्या राहिलेले आहेत, पाठीमागे जाऊन खुर्चीवर बसा. मार्गदर्शक सदैव आमच्या सोबत राहणारे स्वर्गीय चंद्रकांतजी छाजेड साहेब यांनी जे फेस्टिवल पुणे फेस्टिवल ठेवायचे त्याचं जहाज आम्हाला सगळ्यांनी हे करून नितीनजी पैलवान सरांनी या ठिकाणी मदत केलेली आहे. अहोरात्र ते या ठिकाणी काम करतात. त्यांचं